आता हे थोडक्यात आहे ना, तुम्हाला मी सांगतो, वाचून दाखवतो. आजची तारीख 5/7/2026. जनसेवा सहकारी बँक, मेडिकेअर हॉस्पिटल फाउंडेशन, 51,000 रुपीज ओनली, 51,000चा. आता तुम्हाला एक सांगतो, मला खूप गेल्या 15 वर्ष झालं आम्ही हे मुलींसाठी करतोय. आतापर्यंत ह्या सगळ्या डिलिव्हरी फ्री केल्या. मला खूप ठिकाणी विचारलं जातं, तुम्हाला असा एखादा तरी परिवार आहे का की जो बाबा खुशीने आम्हाला हॉस्पिटलचं बिल द्यायचं म्हणतो. तर मला तर खरं तर सांगायला पाहिजे, खोटं तर सांगता नाही पाहिजे, कारण आपण खरं प्रामाणिकपणे 15 वर्ष मुलींसाठी करतोय. तर गेल्या 15 वर्षात ही तुमचा पहिला परिवार आहे की ज्यांनी मुलगी झाल्यानंतर आनंद पैसे महत्वाचे नाही तर पण आम्ही ह्या क्षणाची खूप वाट पाहत होतो की ज्यावेळेस लोक आनंदाने मुलीचं बिल देतील आणि त्यावेळेस आम्हाला आनंदाने मुलीचं बिल आम्ही आनंदाने देऊ, कारण ते छोट्या हॉस्पिटलचं चालवायचं म्हणल्यावरती खर्च असतो. पण आमची फक्त एकच इच्छा होती की लोकांनी मुलीचं बिल मुलगी झाल्यानंतर आनंदाने द्यायला पाहिजे. बरोबर. आम्ही चालू करण्याचा उद्देशच तो होता की 15 वर्षापूर्वी 20 वर्षापूर्वी मुलगी झाल्यानंतर लोक नाखुश असायची, बऱ्याच वेळा रडताना पाहिलं असायचं, पाहत होतो आम्ही मुलीच्या घरातली आई, त्याच्या आजी, पण तोच प्रॉब्लेम हॉस्पिटलचं बिल भरताना यायचा की मुलाचं बिल आनंदाने भरलं जायचं आणि मुलीचं बिल कोण देणार, माहेरची देणार, कसं असतं ते यासाठी आमच्या समोर भांडण करायचे. म्हणून आम्ही एक सोपा निर्णय घेतला होता 3 जानेवारी 2012ला, किंवा ठीक आहे मुलगा झाला यांच्याकडे पैसे असतात, मुलगी झाल्यावर पैसे नाहीत म्हणतात, भांडण करतात बिल भरायसाठी, नाखुश असतात. आपण मुलाच्या जन्माचंच फक्त बिल घ्यायचं, मुलीच्या जन्माचं पूर्णपणे मोफत करायचं. आणि आज 15 वर्षानंतर जवळजवळ की आम्हाला जे काही आम्ही ज्या उद्देशाने सुरू केलं त्या उद्देशाला कुठेतरी यश मिळते असं तुमच्यामुळे आम्हाला जाणवतं.